स्टेशनमध्ये दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी फिर्यादी सफरुद्दीन नैमुद्दीन खान यांनी अशी एक तक्रार दिली पोलीस स्टेशनला फसवणुकीची, की ज्यामध्ये त्यांची मुलगी वय वर्ष 25 होती, तिला आयटी डिपार्टमेंट, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये निरीक्षक म्हणून नोकरी लावून देतो आणि या आशाने तिच्याकडनं साधारणपणे यांच्याकडनं वेळोवेळी 2021 पासून ते 2024 पर्यंत वेळोवेळी 15 लाख रुपये आरोपीने त्यांच्याकडनं घेतले आणि त्याच्यानंतर तिला बोगस आयटी डिपार्टमेंटचं आय कार्ड तसंच नियुक्तीपत्र दिलंय आणि त्यांनी चेक केलं, व्हेरीफाय केलं की ते सगळं खोटं असल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने गुन्हा आपल्याकडे दाखल केला. CR नंबर 968/2024 प्रमाणे पेल्लार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. त्याच्यामध्ये BNSचे सेक्शन्स 318, 204, 319, फोर्जरीचे 338, 336, 340 असे सर्व BNSचे सेक्शन्स प्रमाणे गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचं पॅरलल इन्व्हेस्टिगेशन आमचे क्राईम ब्रांचचे PI राग आणि त्यांची संपूर्ण टीम करायला लागली आणि त्याला काल आपण रिंकू शर्मा ह्या आरोपीला आपण काल तलोजा येथून त्याला आपल्या ताब्यात घेण्यात आले आणि त्याला रितसर अटक करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मान्य कोर्टामध्ये देखील त्यांना हजर करण्यात आलेले आणि 5 दिवसाची पोलीस कस्टडी त्याला मिळालेली आहे. प्राथमिक कालपासून आपल्याकडे माहिती अशी मिळून येते आहे की त्यांनी फक्त ह्या एकट्या व्यक्तीलाच फसवणूक केल्याचे नाही, तर आतापर्यंत साधारणपणे आपल्याकडे 41 लोकांची आपल्याकडे नाव समोर येतात की त्यांनी अशा पद्धतीने 2003 वर्षामध्ये लोकांना फसवणूक असं आयटी डिपार्टमेंटमध्ये निरीक्षक किंवा असिस्टंट कमिशनर किंवा पोलीस निरीक्षक अशा वेगवेगळ्या पदांवरती तुम्हाला नोकरी लावतो या आशयाने त्यांच्याकडनं रकमा घेऊन फसवणूक केल्याचे आपल्याला प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न होत आहे. ते सदरचे जे विक्टिम्स आहेत त्यांना आपण फोन करून बोलवून घेतोय आणि आपण पुढील कारवाई करीत आहोत. सर, यांनी हा संपूर्ण ट्रॅप कसा रचला आणि यांनी आतापर्यंत कशा प्रकारे हा सावध आपल्या ह्याला आता आपल्याला तो बेसिकली काय करायचा की तो त्याची मोडस ऑपरेंडी थोडक्यात सांगतो. अजून आपला तपास आता आपण त्याची 5 दिवसाची पोलीस कस्टडी घेतलेली आहे, पण प्राथमिक आपल्याला ज्या इंट्रोगेशनमध्ये आपल्याला कळालंय की तो राहणारा मूळचा जौनपूरचा आहे. तो इथे तलोजामध्ये राहतो, मागचे गेले 15 वर्ष झालं आणि आयटी डिपार्टमेंटमध्ये बऱ्याचशा गाड्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती 4 व्हीलर्स लागत असतात. तर त्या कॉन्ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून तो ड्रायव्हर म्हणून तो कॉन्ट्रॅक्टरकडे असायचा आणि मग तो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या किंवा त्यांच्या गाड्या कधी वेळोवेळी तो चालवायचा आणि अशा अनुषंगाने त्यांनी त्या आयटी डिपार्टमेंटची त्या अधिकाऱ्यांची वगैरे त्याला ती माहिती मिळाली. त्याच्यातनं त्याला ही शक्कल सुचली आणि मग त्यानंतर त्यांनी स्वतःचे सगळे फोर्ज शिक्के, लेटर हेड, लोगो असे त्यांनी स्वतः क्रिएट केले सगळे. त्यानंतर तो गाडीमध्ये त्या नालासोपारामध्ये फिरायचा, अंबर दिव्याची गाडी इथे लावायचा आणि अशा पद्धतीने लोकांना तो भासवायचा की मी आयटी डिपार्टमेंटचा कमिशनर आहे असं लोकांना सांगून मी तुमच्या मुलांना नोकरी लावतो. अशा पद्धतीने त्याची मोडस ऑपरेंडी असल्याचे प्राथमिक आपल्याला इंट्रोगेशनमध्ये दिसून आले. साधारण किती लाखांचं त्यांनी फसवणूक केली? आता आपण काय करू की सगळे जेवढे लोक आहेत त्यांना आपण बोलवून त्यांचे स्टेटमेंट्स रेकॉर्ड करून घेऊ. कुठले कुठले लोक असतील तर त्यांचे सेपरेट गुन्हे दाखल करायचे त्याबद्दल पण आपण कारवाई करू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.